मयूर कुंभाराचा अतिशय सुंदर चेंडू पाहतोय. हाय रमेशन चांगला फॉलो थ्रू, अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय मयूर कुंभार. चांगला चेंडू थोडासा लेग ब्रेक पडल्यानंतर थोडासा बाहेर गेलेली चेंडू. जिलानी शेख याला बीट करून चेंडू जातो तो विकेट किपर याच्या हातामध्ये. नक्कीच अशी गोलंदाजी या मैदानावरती पहिल्यापासून कारगर सिद्ध होताना आम्ही पाहतोय. वेगापेक्षा व्हेरिएशन असणारे गोलंदाज सक्सेसफुल ठरताना पाहतोय आज आपण या मैदानावरती. चांगला चेंडू परंतु अतिरिक्त वेग असल्यामुळे चेंडू जातो तो लॉंग स्टॉप रिजन मध्ये. हा येतोय नशिबाचा चौकार. धावा येणं खूप महत्वाचं आहे, मग कशा पण येऊन दे. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण चेंडू अतिशय सुंदर होता. आपण पाहतो TSPL 2024 पर्व तिसरे या स्पर्धेतील अतिशय सुंदर मॅच आपण आतमध्ये पाहतोय. सुनील बामणे मित्र परिवार वर्सेस शिवरत्न स्पोर्ट्स कापिल या दोन टीम्स मध्ये. चांगला चेंडू परंतु तेवढाच चांगला कव्हर ड्राइव्ह पाहतोय आपण. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. जिलानी शेख याच्या बॅट मधून येतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा चौकार. तुम्हाला अगोदर सांगितलं होतं मित्रांनो, हा खेळाडू खूप सुंदर शॉट्स खेळतोय, कलात्मक स्ट्रोक खेळतो. षटकारांपेक्षा चौकार पाहण्यामध्ये खूप मजा येते. त्यामुळे अनेक प्रेक्षक याच्या खेळाचे चाहते आहेत. असाच जिलानी शेख आज मैदानावरती अतिशय सुंदर बॅटिंग करताना पाहतोय. जिलानी शेख जर फॉर्म मध्ये आला तर नक्कीच धावांची बरसात होणार यामध्ये शंका नाहीये. मयूराचा पुढचा चेंडू जिलानी याच्यासाठी. यस, काय शॉट येतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईन रिजनच्या बाहेर. हा येतोय जिलानी शेख याच्या बॅट मधून TSPL षटकार. डाऊन द ग्राउंड परफेक्ट बॉलच्या खाली आला. व्यवस्थित चेंडू मिडल केला आणि चेंडू फेकून दिला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय सुंदर षटकार आला जिलानीच्या बॅट मधून. दरम्यान हा तुम्ही पहा कलात्मक स्ट्रोक. येस, थर्ड अंपायरला या ठिकाणी कॉल्स येतोय. कलात्मक स्ट्रोक मारण्यामध्ये माहीर असलेला जिलानी शेख आज पाहतोय अतिशय सुंदर लय मध्ये आलेला. सर, एक मिनिट आपण बाहेर याल का? तुम्ही चेक केलं तर बरं होईल कारण सादिक सर या ठिकाणी जेवतायत त्यामुळे तुम्हीच व्यवस्थित चेक करून निर्णय द्या. कोणत्याही टीम्स वरती अन्याय होणार नाही याची या ठिकाणी पुरेपूर काळजी घेतली जाते मित्रांनो. जीपी पॅनलचे सर्वच पंच या ठिकाणी रखरखत्या उन्हामध्ये अतिशय सुंदर या ठिकाणी निर्णय देताना पाहतोय. दरम्यान धावसंख्या होते ती 38 धावा.
यस, बॅटिंग करणारी टीम आपण जो पंचांचा कॉल असेल तो मान्य करावा लागेल, किंवा फिल्डिंग करणारे असेल, ज्या दोन्ही टीम्स असतील त्यांनी जो पंचांचा कॉल असेल तो मान्य करावा लागेल. हा ऑर्गनाइज कमिटीचा निर्णय असेल, त्यामुळे जो पंचांचा निर्णय असेल तो आपल्याला मान्य करावा लागेल. यस सर, हा डॉट बॉल असेल ना. ओके, या चेंडूवरती कोणती रन असेल